हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आम्हाला नकली शिवसेना म्हणताय, याचा नकली शिवसेनेचा असली दणका येत्या निवडणुकीत दाखवतो. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. हिंमत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई करून दाखवावी. प्रचार गीतावरनं आयोगानं पाठवलेल्या नोटीस नंतर उद्धव ठाकरे आक्रमक. उद्धव ठाकरेंच्या प्रचार गीतातील जय भवानी शब्दावरनं निवडणूक आयोगाची नोटीस, मात्र शब्द काढणार नाही. न्यायालयीन लढाईलाही तयार, ठाकरेंनी ठणकावलं. हिंदुत्व सोडलेल्यांनी त्यांच्या गाण्यात तरी जय भवानी शब्द का वापरावा? ठाकरे गटाच्या प्रचार गीतावरनं फडणवीसांची टीका. तर मला ही निवडणूक आयोगाची नोटीस आली होती, नोटीसला उत्तर द्यायचं असतं, मग निर्णय होतो. ठाकरेंच्या गाण्यावर आलेल्या नोटीसवर अजित पवारांची प्रतिक्रिया. मोदी शहा बजरंगबली आणि रामाच्या नावानं मतं मागतात, त्यावर काय कारवाई करणार? शहांचा व्हिडिओ दाखवत ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. ठाकरे गट नोटीसला कायदेशीर उत्तर देईल. गाण्यामध्ये बदल करायचा की नाही ते ठाकरे गट ठरवेल, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान. 14 ते 15 जागा मिळाव्या अशी आमची इच्छा होती, पण शरद पवारांनी सांगितल्यानं 10 जागांवर समाधान मानलं. जागा वाटपावरून जयंत पाटलांचं वक्तव्य. यवतमाळमध्ये उदय सामंतांच्या कारवरती अज्ञाताकडनं दगडफेक. राळेगावातील महायुतीच्या प्रचार सभेवेळी घटना. शिंदे गट दक्षिण मुंबईत ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांना शिंदे गटाकडनं निवडणूक लढवण्याची ऑफर. सूत्रांची माहिती. मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत. नार्वेकर महायुतीत जाण्याबाबतच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस नालायक माणूस, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. कुठली तरी खोली म्हणतात, ती खोली आमच्यासाठी मंदिर. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेच महानालायक. चतुर्वेदी पाटणकरांवरील कारवाईनंतर ठाकरे बावचळलेत. फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाड यांचा पलटवार. पंतप्रधान होण्याचं फडणवीसांचं स्वप्न होतं. मोदी शहांना स्वप्न न आवडल्यानं पंख छाटून शिंदेंच्या हाताखाली उपमुख्यमंत्री केलं. राऊतांचा खळबळजनक दावा. मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिलं. उद्धव ठाकरेंच्या दाव्यानंतर बावनकुळेंचा हल्लाबोल. मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचंच प्लॅनिंग. ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडलं. सदा सरवणकरांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा. तर सरवणकरांच्या मेंदूची वाढ व्हावी, अंधारेंचा खोचक टोला. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना एमआयएमचा पाठिंबा. पत्रकार परिषदेतनं इम्तियाज जलील यांच्याकडनं भूमिका जाहीर. आबा बागुल यांची हकालपट्टी करा, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. गद्दार भगाव, काँग्रेस बचाव. काँग्रेस भवन परिसरात फलकबाजी. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब दारू पितात, रात्री जुगार खेळतात. रवी राणांची टीका. तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर तुम्ही दारू पिताना दिसता. बच्चू कडूंचा पलटवार. जळगावातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स सायकलच्या रडारवर. नयनतारा शोरूम मधील चौकशीमध्ये 8 ते 9 किलो सोनं आढळलं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.